तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले, तुमच्या राजकारणी केली जाते का महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले? 2 साली दाखल झाला होता. 2 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची पार्श्वभूमीवर दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आतापर्यंत 2019 साली तो ट्रायल टाकला. निकाल तर मला वाटतं आहे. निकालानं माझ्या निर्दोष आणि जप्त केलेला माल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिले. ते 2000 महिले तुम्ही माफीचे हात जोडून आणि तुम्ही फोटो की नाही? तुषारजी तुम्हाला खूप मी उत्तर देतोय, नंतर प्रश्न विचारा तुम्ही. मी नाही सांगतोय, कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे कोर्टानं कथा केलेली आहे. मला बाकी कुणाचे दोषमुक्त याच्याबद्दल मत काही नाही आहे. झालेला जो विषय त्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना निकालामध्ये ठिकाणी कोर्टाने मुक्तता. मला त्यात लोकमध्ये न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली. आज 6 वर्षानंतर विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं पाहिजे ही माझी भावना आहे. ज्या वडिलांचं माझ्या 8 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काही भक्त्या विषयात करत, ज्या वडिलांनी माझ्यासाठी केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं, त्यांच्या त्यांचं विसर्जन सुद्धा करू दिलं नाही. राजकारण विरोधकांनी करावं आणि मला अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी राजकारणात माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारण्याची जबाबदारी की या घटनेला कोर्टाने केलेला आणि आरोप केलेला आहे त्या प्रत्येक भागामध्ये आणला. संबंधितांच्यावर मी बदनामीच्या संदर्भात केलं आहे, त्या संदर्भात खटलाही दाखल करणार, आपलं नुकसान भरपाई करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई अपेक्षित आहे ती मी करणार. विषय पुढे सुरू होतो की तुम्हाला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत. हेच आहे माझं म्हणणं, हेच आहे की जयकुमार गोरे किंवा संदर्भात पोलिसांनी चौकशी करा. संदर्भात जयकुमार केलं या संदर्भात चौकशी करून मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि या भानगडी करतायत त्यांच्यावर जे करताय त्यांच्यावर. तुम्ही जे नागडे फोटो पाठवले ते की नाही हे खरं आहे की खोटं आहे तेवढं सांगा ना. मी तो की पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे. ऑर्डर वाचले त्याच्यात स्पष्ट लिहिलं तुम्ही कुठल्या अवस्थेत फोटो पाठवलं नाही कोर्टाच्या याच्यामध्ये. माझं वेगळं काही म्हणणं नाही. मी सांगितलं ते या संदर्भात माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर दावा लागतो.
बताइए आप पे एलिगेशन परिसरामध्ये माहिती मिळालेली आहे. माझं तर आहे की असं काय घडलं असेल तर असेल ते सर तुम्ही कोर्टात निर्दोष कोर्टाचं जे संदर्भ देत आहे सर सर एक मिनिट माझा महत्वाचा प्रश्न माफी केलीची कोर्टात ऐका ना तिच्यावर व्हावं अशा प्रकारचे आहेत करताना दिसत आहेत. या जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला आपण विरोधक काय म्हणतात मला वाटतं याला गांभीर्य कारण नाही. कारण तुम्ही विरोधक आहे त्यांनी वस्तुस्थिती का परिस्थिती बघितली का करावे आपण आणि मग ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या माहिती घ्यावी. आणि मी तो की आपणाला की ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी कारवाई करावी. जर दुसऱ्या एका केसमध्ये न्यायालयाने त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायनी ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की भुंकणारा कुत्रा असं तुमच्या उच्च न्यायालयाने म्हटले मी नाही म्हणत. आता तुषारजी आपल्या जे माझा मोबाईल दिला आपण फारच पत्रकार म्हणून फार उच्च दर्जाची आहे. मी सांगतो तुमचं ऐकून घ्या ना तुमचं ऐकून मी सांगतो. आता हे बातम्या एक पत्रकारता म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात. एक पत्रकार माझ्या विरोधात गेल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून 1.5 वर्षापासून पत्रकार माझ्यावर सातत्यानं एकतर्फी बातम्या लावतो. 85 बातमी आजची 85 नाही जाहीर आव्हान थांबा ना बा आता कधी 2 मिनिटं गडबड फार झाली तुम्हाला. एक पत्रकार 85 बातम्या एकदम खालच्या दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या 85 बातम्या एकतर्फी येतो. बातम्याचा ही कुठली पत्रकारिता. या संदर्भात माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता 87 बातम्या एक खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारितेची भाषा नाही अशा पद्धतीने आपण ज्या बातम्या देता मी पण ही वस्तुस्थिती त्याचा तर निषेध निघतोच. मी विधान भवनामध्ये मी हक्कभंगाचा दाखल करणार.